उत्तर दिलेलं आहे. बरोबर आहे. परमेश्वराच्या नावाला जोरात धन्यवाद द्या. टाळ्या वाजवून परमेश्वराचा आभार माना की हा देवाचा चमत्कार आहे, कोणा व्यक्तीचा नाही. त्यानं सांगितलं तो ते करत आहे. लक्षात घ्या. आणि अजून हे चर्च वाढलं जाणार आहे, अजून वाढलं जाणार आहे, अजून वाढलं जाणार आहे. हे लक्षात घ्या. परमेश्वर आम्हाला सगळे आशीर्वाद देतो. सगळ्या गोष्टी त्याने सांगितल्या त्या सगळ्या पूर्ण करतो. कारण तो वचन देणारा देव, वचन पूर्णत्वास नेणारा परमेश्वर आहे. पण त्याच्यानंतर तो सांगतो गर्व आणि मीपणा फक्त चर्च मध्ये नाही, आमच्या कुटुंबात, आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्हाला उत्तर मिळाल्यानंतर आम्ही काय करतो? आमच्यात गर्व येतो का? आपण एक छोटीशी स्टोरी वाचणार आहोत. गोष्ट आवडते ना? बायबल मधली एक स्टोरी. लक्ष देऊन ऐका. मी वाचते सावकाशपणे, पण सगळ्यांचं लक्ष पाहिजे. दुसरा इतिहास याचा 26वा अध्याय 1 ते 21. दुसरा इतिहास 26वा अध्याय 1 ते 21. उज्जिया 16 वर्षाचा असताना सर्व यहुदी लोकांनी त्याचा बाप अमस्या, 16 वर्षाचा होता, त्याचा बाप अमस्या याच्या जागी राजा केले. अमस्या राजा आपल्या पित्राजवळ जाऊन निजला, म्हणजे मरण पावला. आपल्या पित्राजवळ जाऊन निजल्यावर उज्जियाने एलोथाची मजबूती करून, उज्जिया राजा झाला ना, कोण राजा झाला? उज्जिया. आणि कुणाच्या जागी? अमस्याच्या जागी, बापाच्या जागी. मग त्याने एलोथाची मजबूती करून ते पुन्हा यहुदाच्या सत्तेत आणले. उज्जिया राज्य करू लागला तेव्हा तो 16 वर्षाचा होता. उज्जिया राजा, लक्षात ठेवा, हा राज्य करू लागला तेव्हा तो 16 वर्षाचा होता. त्यांनी यरूशलेमेमध्ये 52 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या, ती यरूशलेमीची होती. त्याचा बाप अमस्या याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे, म्हणजे तो धार्मिक होता त्याचा बाप. देवाचे दृष्टांत जाणणारा, बघा, आई चांगली ती यरूशलेमीची होती, बाप अमस्या देवाचं वचन जाणणारा होता. आणि दृष्टांत, देवाचे दृष्टांत जाणणारा जखर्या संदेष्टा, याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असेल. कोण? उज्जिया राजा. देवाच्या भजनी जोपर्यंत तो लागलेला होता, बघा वचन खूप स्पष्ट आलंय, देवाच्या भजनी जोपर्यंत तो लागलेला होता तोपर्यंत त्याने त्याचे कल्याण केले. देवाने त्याने जाऊन पलिष्ठ्यांशी युद्ध, कसं कल्याण केलं ऐका. त्याने जाऊन पलिष्ठ्यांशी युद्ध केले. गत, यन्नो व अशदोद यांचे कोट पाडून टाकले आणि अशदोदाच्या आसपास व पलिष्ठ्यांची त्याने नगरे बसवली. पलिष्ठी, गुरबालवासी, अरब व मौनी यांच्या विरुद्ध देवाने त्यास सहाय्य केले. अम्मोनी लोक उज्जियास कर देत असे. अम्मोनी लोक देखील त्याला कर देत, इन्कम टॅक्स देत होते. त्याची कीर्ती म्हणजे उज्जिया राजाची कीर्ती मिसर देशाच्या सीमेपर्यंत जाऊन पसरली, लांबपर्यंत जाऊन पसरली, कारण तो महासामर्थ्यशाली झाला. उज्जियाने यरूशलेमेत कोपऱ्याच्या वेशीजवळ, खोराच्या वेदीजवळ आणि कोट वळसा घेतो तेथे बुरुज बांधले, मोठे मोठे बुरुज बांधले त्या काळात, जुन्या काळात. त्यास बळकटी आणली. त्याची पुष्कळ जनावरे होती म्हणून त्याने जंगलात, तळवटीत व माळात बुरुज बांधले व पुष्कळ हौद खोदले. हौद देखील त्याने खोदले. पहाडात व कर्मेल्यात त्याचे शेतकरी व द्राक्षाचे मळे असत, कारण त्याला शेतकीचा फार शौक होता. उज्जिया जवळ लढाऊ लोकांचे सैन्य होते, त्याच्याजवळ लढाऊ लोकांचे सैन्य पण होते. राजाच्या सेना नायकांपैकी एक हनन्या म्हणून होता. त्याच्या हाताखालचा इथेल लेखक व मासेया कारभारी हे गणती करत असे. तदनुसार ते सैन्य टोळी टोळीने लढाईला जात असे, म्हणजे शिस्त, लढाईचं सैन्य, शिक्षण सगळं होतं. पितृकुळातील प्रमुख पुरुष जे शूरवीर असत त्यांची संख्या एकंदर 26,000 होती. त्याच्या अधिकाराखाली 3,07,500 एवढी कवायत होती. शिकलेली फौज होती.
शत्रूच्या विरोधात राजास कुमक करण्यास ते मोठ्या शौर्याने लढाई देत होते. या सर्व सेनेसाठी उज्जयाकडे ढाली, भाले, शिरस्त्राणे, उरस्त्राणे, धनुष्य, गोफन, गुंडे तयार केलेले होते. सगळं यद्ययावत आधुनिक यंत्रणा होती त्याच्याकडं. यरुशलेमेच्या बुरुजांवर व प्राकारांवर चतुर कारागिरांनी नवीन काढलेली यंत्रणे देखील ठेवलेली होती. नवीन आधुनिक पद्धतीची यंत्रणे होती. या यंत्रांनी मोठे धोंडे फेकून मारता येत असेल याची दूरवर कीर्ती पसरलेली होती. म्हणजे तो त्यावेळेला तयार करण्यात आलेल्या होत्या. त्याच इतके विलक्षण सहाय्य मिळाले की तो महासामर्थ्यशाली झाला. त्याला इतकं सहाय्य परमेश्वराचं मिळालं की तो महासामर्थ्यशाली 16 वर्षाचा असताना झाला हे सगळं. आणि तो महासामर्थ्यशाली झाला. तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. धूप वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. धूप वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या वेदीजवळ गेला. अजर्या याजक व त्याचबरोबर परमेश्वराचे याजक जन असलेले 80 शूरवीर होते. त्याच्या पाठोपाठ ते आत गेले. त्यांनी उजिया राजाला प्रतिकार केला, प्रतिबंध केला, करू नकोस म्हटलं, विरोध केला, प्रतिकार केला. म्हटले हे उजिया परमेश्वरा प्रीत्यार्थ धूप जाळणे हे तुझे काम नाही. मंदिरामध्ये धूप जाळण्याचं तुझं काम नाही. अहरोनाचे वंशज जे याजक ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे त्यांचंच हे काम आहे. त्यांना त्यासाठी पवित्र केलं आहे. तू पवित्र स्थानातून निघून जा. पवित्र स्थानात तू थांबू नकोस, तू निघून जा. कारण तू मर्यादेचे उल्लंघन केलंयस, तू मर्यादा ओलांडले, परमेश्वराचा नियम ओलांडलाय. तू इथून निघून जा कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहे. अशाने परमेश्वर देवाकडून तुझे गौरव होणार नाही. ज्यावेळेला आम्ही आज्ञा मोडतो, उल्लंघन करतो, त्यावेळेला देवाचा गौरव होत नाही. तेव्हा उजियाला क्रोध आला, त्याला राग आला. मी राजा आहे, मला अडवलं. क्रोध आला. धूप जाळण्यासाठी त्याने हातात धुपाटणे देखील घेतले आणि तो याजकांवर संतापला असता त्याच्या देखत परमेश्वराच्या मंदिरात धूप वेदीजवळ त्याच्या कपाळावर कोड आले. त्याच्या कपाळावर सगळ्यांच्या समोर त्या क्षणाला कोड आले. अजारिया मुख्य याजक व दुसरे सर्व याजक यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोड उठले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी त्याला तेथून लवकर घालवून दिले. परमेश्वराने आपणास तडाखा दिला हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला. त्याला कळालं, तो उतावळीने घाईघाईने बाहेर निघाला. उजिया राजा आमरण कोडी राहिला. आमरण मरेपर्यंत तो कोडी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे. तो मंदिर त्याच्यासाठी वर्ज्य झाले. कारण कोडी लोकांना, महारोगी लोकांना मंदिरात जाऊ दिलं जात नव्हतं, अशुद्ध मानलं जात होतं. त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी होऊन देशाच्या लोकांचे शासन करू लागला. अजून एक वाचते इर्माया याचा 9वा अध्याय. इर्माया 9:23-24. इर्माया 9:23-24. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. लक्ष देऊन ऐका. ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगावाचा असेल तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे. याविषयी बाळगावा, यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो. माझ्या प्रियांनो, देव आम्हाला सगळे आशीर्वाद देणार आहे. या चर्चमध्ये तुम्ही येत आहात, देवाचं वचन ऐकणारे प्रत्येक लोक लक्षात घ्या. आज तुम्ही चर्चमध्ये, तुमच्या चर्चमध्ये देवाने जे बोललं ते घडलेलं पाहिलेलं आहे. अशक्य गोष्ट असताना हे चर्च मंदिर परमेश्वराने बांधून काढलेलं आहे. या सेवकाने अश्रू घालले, तुम्ही पाहिलेलं आहे. त्यांच्या पत्नीनं त्यांना भयंकर परिस्थितीतून ते गेले, कुटुंब भयंकर परिस्थितीतून गेलं. पार सैतानानं आपटून तिघांना टाकलं आणि अशा परिस्थितीत देवाशी दोघंजण विश्वासू राहिले, त्यांचं लेकरू विश्वासू राहिलं. कशा परिस्थितीतून गेलं ते सगळं तुम्हाला माहिती आहे. काय गोष्टीला तोंड दिलं सैतानाने, कुठून कसं कुटुंबामध्ये दुडगुस घातला, सगळ्या गोष्टीत दुडगुस घातला. सगळं तुम्ही पाहिलं. किती भयंकर ते अपमानित झाले दोघं पती पत्नी, सगळं तुम्ही पाहिलंय.
सगळं पाहिलंय, काही तुम्हाला माहित नाही असं नाहीये. कुटुंबासारखे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर त्यांनी ठेवल्या आणि परमेश्वरानं त्यांच्या विश्वासूपण पाहून त्यांना आशीर्वादित केलं. आणि एवढं मंदिर त्यांच्याकडून ही अशक्य गोष्ट होती. क्षणात मागच्याच वेळेला आम्ही येऊन गेलो, अजून 2 महिने झाले असतील पास्टर. 2 महिन्यामध्ये परमेश्वराने अद्भुतरित्या मंदिर उभारलंय, चमत्कार केलाय. पे करावं लागत दोघा पती पत्नीला आणि लेकराला. खूप 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 वाईट स्थितीतून जावं लागलं, पण विश्वासू राहिले दोघा पती पत्नी. सगळ्या गोष्टींना तोंड दिलं आणि देवाने त्यांना आशीर्वादित केलं. माझ्या प्रियांनो, सगळ्या अशक्य गोष्टी ह्या चर्चमध्ये परमेश्वर शक्य करत आहे. तुम्हा प्रत्येकाला तू देवाने सांगितलेले आशीर्वाद प्राप्त होत आहे. प्रत्येकाला प्राप्त होत आहे. जे जे परमेश्वराने सांगितलं ते सगळं तुमच्या घरामध्ये घडून येणार, तुमच्या जीवनामध्ये घडून येणार. कारण तो वचन देणारा देव, वचन पूर्णत्वास नेणारा परमेश्वर आहे. तो मनुष्य नाही. गणनामध्ये सांगितलंय, मी मनुष्य नाही की खोटं बोलावं, जे मी बोलतो ते पूर्ण करतोच करतो. आणि ते सगळ्या गोष्टी तो पूर्ण करत आहे आणि करणार आहे. उजिया राजा 16 वर्षाचा असताना राजा झाला. आता ह्या उजियाचं वैशिष्ट्य आपण बघू, काय झालं याच्या जीवनात, नेमकं घडलं काय. लक्षात घ्या प्रियांनो, 16 वर्षाचा असताना तो राजा झाला. लहान वयामध्ये सगळ्या मोठ्या जबाबदाऱ्या पडल्या. लहान वयामध्ये तो राजा झाला, सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्याकडे आल्या. तो राजा लहान वयामध्ये तो राजा झाला. माझा आवाज येतो ना पाठीमाग? येईल माझा आवाज. लहान वयामध्ये तो राजा झाला. लहान वयामध्ये माझा आवाज पाठीमाग येतोय? येशू ख्रिस्ताचा धन्यवाद असतो. लहान वयामध्ये तो राजा झाला आणि लहान वयामध्ये तो राजा झाल्याच्या नंतर सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर आल्या. सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर पडल्या. लहान वयामध्ये त्याच्याकडून परमेश्वरानं कर्तृत्व करून घेतलं. आई यरूशलेमची होती, बाप देवामध्ये चालणारा होता, राजा होता. आणि त्याच्या जागी राजा झाल्यानंतर सगळे आशीर्वाद परमेश्वराने त्याला दिले. त्यानं एलोथानची मजबूती करून यहुदामध्ये ते जोडून घेतलं, मजबूत केलं त्यानं तो देश पण, आणि यहुद्यामध्ये तो समाविष्ट करून घेतला. त्यानं 52 वर्ष राज्य केलं. थोडे वर्ष नाही, 52 वर्ष तो राजा म्हणून राहिला. जो संदेष्टा, जकर्या संदेष्टा, देवाचा हात त्याच्या मस्तकावर होता. हा श्रेष्ठ असणारा जकर्या संदेष्टाच्या संगती तो चालत होता आणि तो सबमिसिव्ह होता. त्याचं प्रत्येक गोष्ट ऐकत होता. परमेश्वरात चालणारा हा उजिया राजा होता आणि म्हणून देवाने त्याला आशीर्वादित केलेलं होतं. लहानपणापासून त्यानं आईला वडिलांना बघितलेलं होतं. लहानपणापासून तो परमेश्वरामध्ये चालत होता. त्यानं परमेश्वराला सोडलेलं नव्हतं. परमेश्वराच्या भजनी तो लागत असे असं म्हटलेलं आहे. तो पूर्ण समर्पित होता. देवाच्या मार्गाने चालणारा, देवाचं ऐकणारा असा तो परमेश्वराचा दास होता. परमेश्वराने त्याच्यामुळे त्याचं कल्याण केलं. परमेश्वरानं त्यानं पलिष्ठ्यांसंगती युद्ध केलं. त्यानं त्याच्या सगळ्या परमेश्वराने त्याच्या शत्रूचा नायनाट केला. त्यानं त्या सगळ्या शत्रूंना, त्या देशांना त्याचे अंकित केलं. त्याची सत्ता प्रचंड वाढली. मिस्रापर्यंत त्याची कीर्ती गेली आणि त्याचं राज्य वाढलं. तो खूप बलिष्ठ झाला. त्याची कीर्ती सगळीकडे पसरली. तो कीर्तिवान राजा झाला, महासामर्थ्यशाली झाला असं त्याच्याबद्दल बोललंय. त्यानं पुष्कळ हौद खोदले. त्या जुन्या काळामध्ये त्याने हौद खोदले. ठिकठिकाणी त्यानं बुरुज बांधली. त्याला शेतकीचा नाद होता, आवड होती. त्याला माहिती होतं आपल्या देशाला धान्य आणि शेतकी मिळाली तर फळफळावळ मिळालं तर आपला देश अधिक समृद्ध होईल. त्यानं त्याच्या पाठीमागं लागला म्हणून त्याने हौद खोदलेले होते. आणि त्यानं यज्ञ यावत सैन्य ठेवलेलं होतं. त्यांच्यासाठी वेगवेगळी शस्त्र त्यानं त्या काळात निर्माण केली. त्या काळामध्ये तोफचा शोध लागलेला होता. त्याच्याच काळामध्ये
सगळं त्या काळात, त्या जुन्या काळात आधुनिक सगळी तंत्र त्याच्याकडे होती, सगळं ज्ञान त्याच्याकडे होतं, सगळ्या सुखसोयी त्याच्याकडे होत्या, त्याच्याकडे भरपूर लढाऊ सैन्य होतं. 3,07,500 एवढी शिकलेली कवायत होती त्या काळात. शिकलेली कवायत, आपली शिकलेली कवायत सगळ्यात महत्वाची ब्रिटिश लोकांची मानली जाते आणि आता इस्रायल लोकांची मानली जाते, आणि त्या काळात त्याची होती. शस्त्रास्त्रे सगळी होती त्याच्याकडं, सगळं तंत्रज्ञान आधुनिक यावत ज्ञान त्याच्याकडे होतं. तो पूर्णपणे आशीर्वादित झालेला होता, समृद्ध झालेला होता. सगळ्या चहू बाजूने त्यानं देशाचा विकास केलेला होता, त्याचा विकास झालेला होता. हे सगळं मिळाल्यानंतर, देवाने दिलेली अभिष्ण पूर्ण झाल्यानंतर, सगळे आशीर्वाद मिळाल्यानंतर, देवाच्या भजनी असताना ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या म्हटल्यानंतर तो अधिक परमेश्वरामध्ये जायला पाहिजे होता. तो अधिक परमेश्वराच्या जवळ जाण्याच्या ऐवजी बायबल मध्ये असं लिहिलंय की तो उन्मत्त झाला. परमेश्वराच्या वचनाचं, नियमाचं त्यानं उल्लंघन केलं. अरे, देवाच्या मार्गात चालणारा नियम त्याला माहिती आहे, सगळं त्याला माहिती आहे. उजिया आपल्या जखर्या संदेशाच्या संगतीत चालणारा म्हणजे त्याला परमेश्वराची अभिवाचना, संदेश, प्रगटीकरण सगळं माहिती होतं, सगळं माहिती होतं, तोंडपाठ होतं, तरी देखील तो उन्मत्त झाला. गर्व केल्यानंतर काय होतं हे त्याला सगळं माहिती आहे. लुसिफर त्याला माहिती होता, सगळं माहिती असताना तो उन्मत्त झाला, तो बिघडला असं म्हटलं. त्यानं परमेश्वराच्या वचनाचं, नियमाचं उल्लंघन केलं. अजारिया हा संदेष्टा होता जखर्याच्या जागेवर आलेला, हा अजारिया संदेष्टा, आणि 40 पवित्र लोक होते, वीर. त्या लोकांनी त्याला सांगितलं की हे तुझं काम नाही आहे, धूप जाळणं याजकाचं काम आहे. याजकाचं काम, जे याजकाचं काम ते याजकालाच करू दे. तू राजा जरी असला, तुझ्या हातात सत्ता असली, सगळीकडे तुझी सत्ता असली, तरी देखील तू मनमानी करू शकत नाही. देवाचा नियम, देवाने तुला राजा केलं, परंतु याजक याजक आहे, पास्टर पास्टर आहे, त्या देवाचा सेवक सेविका आहे, त्यांचं कार्य त्यांना करू दे. ते कार्य तू नको करूस, त्याच्यामध्ये तू लुडबुड करू नकोस, त्याच्यामध्ये तू मध्ये धावू नकोस, त्याच्यामध्ये तू मध्ये हात घालू नकोस. त्यांनी त्याला अडवलं, फटकारलं, विनंती केली, बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. माझा अधिकार आहे, मला हवं ते मी करू शकतो, मला पाहिजे ते मी करू शकतो, मी राजा आहे, सगळ्यावर माझी सत्ता आहे, हे मंदिर मी उभारलं, हे सगळं मी केलं, हे माझं आहे, मला कोण अडवणार आहे. उजिया राजानं ऐकलं नाही, त्याला राग आला, त्याला कुणाचंही ऐकलं नाही, अडवलं तरी ऐकलं नाही, देवाचा नियम त्यांना सांगितला तरी ऐकलं नाही. तो चिडला, कारण का? तो बिघडला होता, का? तो उन्मत्त झाला होता. गर्विष्ठ झाल्यानंतर, गर्विष्ठपणा आल्यानंतर देवाची वचनं विसरली जातात. तोंडपाठ बायबल असल्या तरी देखील विसरली जातात, सगळं माहित असलं तरी देखील विसरलं जातं. त्याला हे धूप जाळणं म्हणजे किरकोळ वाटलं. परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळणं, त्यात काय एवढं महत्वाचं आहे? मी राजा आहे, मी पाहिजे तेवढं सगळं एवढं मोठ्या मोठ्या गोष्टी मी केल्या, आणि धूप जाळणं मी सहज करू शकतो, मला कोणी अडवू शकत नाही. मला करायचं म्हणजे करायचं, मला ही गोष्ट आहे ना, मी करणार म्हणजे करणार. एखादी गोष्ट सैतानाने डोक्यात घातली की ती गोष्ट ती व्यक्ती करतेच करते. का? कारण गर्व येतो. गर्व आल्यानंतर ती व्यक्ती थांबत नाही, मग ते चांगलं वाईट कळत नाही, बुद्धिभ्रष्ट होते, समजत नाही. त्याला नाही कळलं आपण काय करतो ते, तो म्हटला नाही मी करणार, आणि त्याने तो हट्टाला पेटला. गर्व आला की हट्ट येतो चुकीच्या गोष्टी करण्यासाठी, मग सैतान अजून उद्युक्त करतो. असे लोक, त्यांना प्रोत्साहन करणारे पण मिळतात. चिडून लोकांनी सांगितलं, संदेशांनी सांगितलं, अडवलं, पण प्राईड डोक्यात होता, गर्व डोक्यात होता, त्यांना ऐकलं नाही. मला जे योग्य वाटतं ते मी करणार, मला जे योग्य वाटतं तेच योग्य आहे. लोक सांगतात ते चूक आहे, सांगणारी देवाची व्यक्ती सांगते ते चूक आहे, मीच योग्य आहे. का? कारण डोक्यामध्ये गर्व आहे. त्या क्षणाला त्याच्या
कपाळावर कोडाला. हा रोग कपाळावर नाही येत, पहिलं नाकाच्या शेंड्यावर, कानाच्या पाळांवर, ओठांवर, बोटांवर, अशा पद्धतीने कुष्ठरोग येतो. त्याच्या कपाळावर सगळ्यांच्या समोर कोड उठला, सगळ्यांच्या समोर. माझ्या प्रियांनो, मनुष्याने दिलेला फटका, मनुष्याने दिलेलं शासन साधं असतं. देवाचं शासन फार भयंकर असतं. ते सगळ्यांच्या समोर त्याच्या कपाळावर, ज्या कपाळावर तो त्याचा राज अधिकाराचा मुकुट घालत होता, त्या कपाळावर राज अधिकाराचा मुकुट, जिथे त्याचा अधिकार लोकांच्या समोर सांगितला जातो, अधिकार व्यक्त केला जातो, तो राज अधिकार ज्या मुकुटावर डोक्यावर घालत होता, कपाळाच्या इथं तो येत होता, तिथेच दर्शनी भागामध्ये ते कोड, तिथंच त्या क्षणाला आलं, त्या क्षणाला. आणि ते अशुद्ध मानलं जातं. त्याला व्यक्ती हात लावू शकत नाही, व्यक्ती त्याच्या जवळ थांबू शकत नाही. त्याला तातडीने बाहेर काढण्यात आलं. तो स्वतः देखील घाबरून उतावळेपणाने बाहेर गेला, पटकन बाहेर गेला. त्याच्यानंतर त्याला एका खोलीत बंद राहावं लागलं, आयसोलेशन मध्ये, एकांतवासामध्ये. त्याच्या कुटुंबात नाही, त्याच्या फॅमिलीत नाही, लेकर बाळा तो राहू शकत नव्हता. त्याला वेगळं काढण्यात आलं. महारोग झाल्यानंतर वेगळं ठेवलं जातं आणि त्याला वेगळं काढण्यात आलं. त्याचा राजाधिकार, त्याची सत्ता, त्याचं सिंहासन, त्याचा मीपणा, त्याचा गर्व, त्यानं केलेलं काम, कोणत्याच गोष्टीला भेट देऊ शकत नव्हता, जाऊ शकत नव्हता, थांबू शकत नव्हता. मंदिरात नाही ना, तर राजवाड्यात नाही ना, तर स्वतःच्या घरात नाही ना, रूम मध्ये नाही. एका ठिकाणी त्याला खोली देण्यात आली. त्या ठिकाणी अपमानित जीवन, मरेपर्यंत तो जगला आणि तसाच तो मेला. त्याच्या जागी त्याचा मुलगा राजा झाला. माझ्या प्रियांनो, याला देवाचा फटका बनतात. लुसिफरचं उदाहरण लगेच तुम्हाला सांगते. लुसिफर कोण होता? अरे तो प्रेझेंट वर्शिपर होता. घरी गेल्यानंतर यशायाचा 14वा अध्याय, एहेजकेल याचा 28वा अध्याय लिहून ठेवा. यशायाचा 14वा अध्याय आणि एहेजकेल याचा 28वा अध्याय वाचून काढायचा. त्याच्यामध्ये सोरच्या राजाबद्दल लिहिलेलं आहे. सोरचा राजा म्हणजे लुसिफर, सैतान, त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. ते घरी गेल्यानंतर वाचायचं. हा लुसिफर देवाचा वर्शिपर होता, प्रमुख देवदूत होता. स्वर्गामध्ये परमेश्वराच्या उजवीकडे तो होता आणि तो सदैव संगीत वाजवत असे, मधुर संगीत त्याच्या पंखांमधून बाहेर निघत असे. तो वैभवशाली होता, त्याला सगळे अधिकार देण्यात आले. देवाच्या नंतर ते सगळे अधिकार त्याला प्राप्त झालेले होता. तो देवाला वर्शिप करून संतोषित असे. तो देवाच्या सानिध्यात सतत राहत होता आणि हजारो लाखो देवदूत होते. 1/3 देवदूत. लक्षात घ्या, ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणात आलं की मी देवा समान होऊ शकतो, मी ही सत्ता हासिल करू शकतो, मी ग्रेट आहे, मी उत्तम आहे, मी बेस्ट आहे, मी देवाच्या बरोबरीने, देवाच्या नंतर नाही तर देवाच्या बरोबरीने मी असू शकतो, ही भावना जेव्हा त्याच्यात निर्माण झाली, त्यावेळेला 1/3 देवदूताने देखील त्याला साथ दिली. आमची खुशामत करणारे लोक, आमच्या पुढे पुढे करणारे लोक, आमच्या चुकीच्या गोष्टींना देखील प्राबल्य देणारे लोक आमच्या अवतीभोवती असतात आणि ते आम्हाला उचलून धरतात. ज्या वेळेला आमच्याकडून चूक होते त्यावेळेला लक्षात घ्या, अजून सपोर्ट करतात, खुशामत करतात. आणि आम्ही चुकीची गोष्ट करते, तुम्ही बरोबर करता, तुम्ही योग्य करता, तुम्ही असंच केलं पाहिजे, तुम्ही तसंच केलं पाहिजे, ह्या गोष्टी त्यांना अजून सपोर्ट देऊन अजून वाईट होत जातात. नाश कुणाचा होतो? लुसिफरचा नाश झाला. लुसिफरला खाली टाकण्यात आलं. त्याच्यासाठी 1/3 त्याचे देवदूत देखील खाली फेकण्यात आले. पण गर्वामुळे त्याचं पतन झालं. सैतान म्हणून तो उभा राहिला. देवाची निर्मिती, देवाने केलेलं निर्मितीचं कार्य उद्ध्वस्त करण्याच्या पाठीमागे लागला. दुष्ट झाला, दुर्जन झाला, सैतान झाला. आधी तो कसा होता? देवाच्या भजनीला गेला,
देवाचे स्तवन करणारा, देवाच्या सानिध्यात राहणारा, देवाचे नियमशास्त्र त्याला सगळे माहिती, सगळ्या गोष्टी त्याला माहिती होता, देवाच्या पावित्र्यात जगणारा, पावित्र्यात असताना देखील. लक्षात घ्या प्रियांनो, तुम्ही नियमित चर्चेला येतात, सबमिसिव्ह आहात आणि सगळी अभिवचन देव पूर्ण करणार आहे तुमच्या जीवनात. ऐकणारा प्रत्येक व्यक्ती प्रार्थना करतो, आपण देवाच्या सानिध्यात राहतो, सगळे आशीर्वाद मिळणार आहेत, प्रत्येक आशीर्वाद मिळणार आहे. देव प्रचंड कार्य करून घेणार आहे तुमच्याकडून. पण त्याआधी देव तुम्हाला सावध करत आहे. नेहमी सावध ज्यावेळेला देव करतो त्यावेळेला सावध व्हा प्रियांनो, सावध राहा. कारण आशीर्वादाच्या नंतर लगेच गर्व आणि घमंड येतो. सत्ता दिली, अधिकार दिले, तो अधिकार डोक्यात बसतो. मोठेपणा दिला, सगळे आशीर्वाद मिळाले, तो अधिकार डोक्यामध्ये जातो आणि मग चुकीच्या गोष्टी करायला लागतो. नीतिसूत्र 16 अध्याय 5 वचन. प्रत्येक गर्विष्ठ मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. बघा, लक्षात घ्या, वीट देवाला आवडत नाही. देवाला मला स्वतःला श्रेष्ठ म्हणणारा, मी म्हणणारा, त्याला शिक्षा झाल्यापासून राहणार नाही. मी टाळी देऊन सांगतो, नीतिसूत्र करता सांगतो, मी टाळी देऊन सांगतो, त्याला शासन झाल्याशिवाय राहणार नाही. तो स्वतःला मी म्हणतो. तो यशाया 2:12 मध्ये सांगितलंय, गर्विष्ठ, उन्मत्त व चढेल अशा सर्वांसाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमला आहे. त्या दिवशी त्यांनी छोटी त्यांच्यासाठी दिवस नेमलेला आहे. किती भयंकर आहे, लक्षात घ्या. गर्व होणं, मी म्हणणं, मी केलं, माझ्याकडून झालं म्हणणं अत्यंत भयंकर आहे. नीतिसूत्र 16:18. गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताटा अधपणाचे मूळ आहे. मनाचा ताटा अधपणाचे मूळ आहे. अधपत होतो गर्व. मी करतो ते बरोबर, मी दुसऱ्यांना खाली पाडेल, मी दुसऱ्यांना त्रास देईल, मी दुसऱ्यांना माझी स्वतःची मनमानी करेल, कारण मी आहे, मी श्रेष्ठ आहे. आणि ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला परमेश्वर म्हणतो त्याचा नाश ठरलेला आहे. दावीद आपण बघितला, उजिया राजा, आता दावीद हा इस्रायलाचा राजा होता. तोही इस्रायलाचाच राजा होता दावीद यानं देखील दावीदपुरी बांधली होती. त्याच्याकडून राज्य निर्माण करून घेतले परमेश्वराने. भरपूर इस्रायलचं राष्ट्र भरपूर वाढवलं दाविदाच्या काळामध्ये. लहान वयात त्याचा देखील अभिषेक झाला होता, ते पण शमूएल संदेष्टाच्या द्वारे झाला. लक्षात घ्या, 2 राजांमधला शमूएल संदेष्टाच्या द्वारे दाविदाचा अभिषेक झाला. लहान वयामध्ये तो तर कुठं होता, गुरे राखत होता, त्यावेळेला त्याचा अभिषेक झाला. म्हणजे किती खालून त्याला उचलला. लक्षात घ्या, अभिषेक झाला. त्याला माहिती होता तो शांत राहिला. त्यानं सांगितलं नाही माझा अभिषेक झाला. त्यानं अस्वलाला फाडलं, इतकी शक्ती होती, सिंहाला फाडलं, त्या तो शांत राहिला, सांगितलं नाही, गवगवा केला नाही. भावांना भेटायला ज्या वेळेला गेला, शिदोरी घेऊन गेला, त्यावेळेला भावांनी त्याला डिस्पाइज केलं, अपमानित केलं. तुला स्वतःच फार मोठेपणा घातल्याची सवय, जाय घरी जा, विचारपूस करूच नकोस. इथं शाऊलाला पलिष्ठी लोक त्रास देत होते, त्याने विचारपूस केली आणि त्याने त्या ठिकाणी गल्ल्याथाला मारलं. पलिष्ठीला ज्याला कोणी मारू शकत नव्हतं, शाऊलाला सगळ्या इस्रायल लोकांना वेडबिस्त केलं होतं, त्या गल्ल्याथाला त्याने मारून टाकलं परमेश्वराच्या सामर्थ्यानं. 5 दगड घेऊन गलोरीच्या द्वारे. तो हा दावीद, देवाच्या वचनात रमणारा, स्तवन करणारा. 200 बलिष्ठांना मारून शाऊलाच्या हातात दिलं. एवढा ताकदवर होता, तरी गर्व नव्हता. म्हटला नाही मला अभिषेक झाला, मी राजा होणार. बोलला नाही कुणालाच, शांत राहिला, कुणालाही बोलला नाही. मिखेल ही शाऊलाची राजाची कन्या, तिच्यासाठी लग्न करून दिलं, राजाचा जावई झाला, तरी म्हटला नाही की मी राजाधिकार माझ्या हातात येणार आहे, तरी नम्र राहिला. शाऊल त्याच्या पाठीमागे हात धुवून लागला, त्याला मारून टाकायला टपला, तरी देखील त्यानं 2 वेळेला शाऊलाला त्याच्या हातात परमेश्वराने दिलं मारून टाकण्यासाठी. पण अभिषेकाचा मी नाश करणार नाही, अभिषेक दासाचा मी सन्मान करेन म्हणून 2 वेळेला त्यानं त्याचं जीवन वाचवलं, त्याला जीवन दान दिलं, त्याचा सन्मान केला. ज्या वेळेला युद्धामध्ये शाऊल मारला गेला त्यावेळेला त्याने 7 दिवस शोक केला, अंगावर धूळ टाकून धुळीत बसला आणि त्याने शोक केला 7 दिवस.
कारण तो देवाचा अभिषिक्त दास होता. त्याने त्याचा सन्मान केला, दुसऱ्या अभिषिक्त दासाचा सन्मान केला आणि मग तो राजगादीवर आला. त्याने सगळं राज्य वाढवलं. प्रियांनो, शल्मोनानं देव मंदिर बांधलं, शल्मोनाचं मंदिर म्हटलं जातं. एवढं सगळं परमेश्वरानंच त्याला युद्धकला शिकवली, परमेश्वरानं राज्याधिकार दिला, परमेश्वरानंच त्याला युद्ध शिकवलं, परमेश्वरानं सगळे देश त्याच्या अंकित केले. एवढं असताना परमेश्वर त्याला म्हटला, तू मंदिर बांधू शकत नाही. माझ्या प्रियानं सगळं सोनं त्यानं गोळा केलं होतं, सगळे उत्तमातली उत्तम महागडी लाकडं गोळा केलेली होती, सगळं त्यानं तयार केलेलं होतं. पैसा त्याच्याकडे होता, वैभव त्याच्याकडे होता, प्लॅन तयार केलेले होते, मंदिराचे सगळे प्लॅन तयार करून ठेवले होते, सगळी तयारी केलेली होती. आणि देव त्याला म्हटला, तू मंदिर बांधू शकत नाही, कारण तुझे हात रक्ताळलेले आहे. तू मंदिर बांधणार नाही तर तुझा मुलगा मंदिर बांधेल. त्यानं उफ पण केलं नाही, रडला नाही, चिडला नाही, घमेंड केली नाही, म्हटला नाही मी 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 शांत राहिला. त्याने ते मान्य केलं, त्याने ते स्वीकारलं. देवाची योजना ज्याच्याकडून मंदिर बांधून होईल, ज्याच्याकडून रिस्टॉरेशन, त्याच्याकडूनच देव करून घेईल. लोक त्याला काही म्हणू देत, देवाच्या दृष्टीने तो किती श्रेष्ठ देवाला माहितीये आणि देव करून घेतो, हे लक्षात घ्या. आणि परमेश्वरानं दाविदाला नाही म्हटलं, दाविदानं अपमान मानून घेतला नाही. राजा आहे मी, श्रेष्ठ आहे मी, हे मी केलं, मी करू शकतो, मी बांधू शकतो, दे रे देवा एवढी संधी. नाही, शांत. देवाची योजना, देवाच्या योजनेच्या आडवं तो आला नाही. लक्षात घ्या. युरिया हित्तेची बायको बेतशेबाईच्या बाबतीत त्याच्याकडून पाप झालं आणि नाथान संदेष्टाने त्याचं ताडण केलं, त्याचे दोष दाखवले, त्याने दोषपदरी घेतले, दोषपदरी घेतले. त्यानं नाही म्हटलं नाही, त्यानं नाही म्हटलं नाही, मी हे केलं नाही म्हटलं नाही. त्यांनी पश्चाताप केला आणि देवाकडे तो आला. मी राजा आहे, माझे काही दोष दाखवतो, मी करतो ते बरोबर आहे, मी केलं ते योग्य आहे, नाही म्हटला, नम्र राहिला. त्याने शिरगंती देवाला न विचारता शिरगंती केली इस्रायलची. परमेश्वराचा क्रोध भडकला. गाद संदेष्टाने त्याला येऊन ताडण केलं. गाद संदेष्टाने येऊन ताडण केल्यानंतर तो त्याला नाही म्हटला नाही, त्यानं पश्चाताप केला आणि देव जी शिक्षा देईल ती स्वीकारायला तो तयार झाला. लक्षात घ्या प्रियांनो. आणि म्हणून म्हटलंय माझ्या मनाजोगा. देवाने दाविदाबद्दल म्हटलंय माझ्या मनाजोगा. तो मगरूर झाला नाही. मी राजा आहे, मला पाहिजे ते करू शकतो, पाहिजे त्याला मी खाली पाडू शकतो, पाहिजे ते मनमानी करू शकतो, मला जे हवं ते मी बदली माझ्या प्रांतामध्ये करू शकतो, माझ्या अधिकारामध्ये जे स्थान दिले, जे विभाग दिलेला आहे तिथे मी पाहिजे ते करू शकतो म्हटला नाही. तो प्रेज अँड वर्शिप चालू असताना आर्क देवाचा कोश, कराराचा कोश आत आणत असताना स्वतःची अधिकाराची वस्त्र पोशाख त्याने बाजूला काढला आणि त्याने विदाऊट पोशाख त्याने परमेश्वराचा धन्यवाद केला, नाचून गाऊन त्याचं स्तवन केलं. तो वर्शिप करणारा होता, देवाला जाणून घेणारा होता, देवाच्या संगती क्लोज जवळकीचं रिलेशन होतं. चुकत कोण नाही प्रियांनो, प्रत्येक व्यक्ती चुकते. जगामध्ये कोणी श्रेष्ठ नाही, कोणी न चुकणारी व्यक्ती नाही, प्रत्येकाकडून पाप होतं. परमेश्वराचा असा आहे की जो चुकत नाही, परंतु मी चूक केली असं म्हणून पश्चाताप अंतःकरणाने जो परमेश्वराकडे येतो तो परमेश्वराला आवडतो. म्हणून देवाने म्हटलं माझ्या मनाजोगा, माझ्या मनाजोगा. त्याने केलेला पश्चाताप 51 स्तोत्रात दिलेला आहे. काय पश्चाताप केला त्याने आणि परमेश्वराने त्याच्यावर प्रेम केलं. त्याच्या उलट शल्मोनाचा मुलगा रहोबाम त्यानं घमेंड केली, गर्व केला, शल्मोनापेक्षा जास्त कर्म देईल, मी असा करेल, मी करेल, माझ्या मनाप्रमाणे करेल. देवाने त्याचा नाश केला. अबशालोम दाविदाचा मुलगा अतिशय सुंदर होता. दाविदाचा हा मुलगा अतिशय सुंदर होता. त्याला चुकीची मसलत देणारे लोक होते. तू ग्रेट, तू चांगला, तू राजा होऊ शकतो, तू हे करू शकतो, तू ते करू शकतो असे सांगणारे, त्याच्या चुकीच्या गोष्टींना आपल्या बापाच्या विरोधात जायला सांगणारे, सत्याच्या आपल्या चांगल्या मसलत देणाऱ्या लोकांच्या विरोधात जाऊन चुकीच्या लोकांची मसलत घेऊन त्यानं नाश ओढवून घेतला आणि आपल्या बापाच्या अभिषिक्त देवाच्या दासाच्या विरोधात गेला आणि देवाने त्याचा नाश केला, त्याला नष्ट केला. अबशालोमला अडोनाईजा सलोमनचा भाऊ होता. चुकीच्या लोकांनी त्याला सांगितलं तू राजा होऊ शकतो, तू हे करू शकतो, तू ते करू शकतो, तू श्रेष्ठ आहे, तू बलिष्ठ आहे, तू असा आहे, तू तसा आहे. देवाच्या नियमाच्या बाहेर जाऊन गेलं.
तसा नाश झाला, तो मरण पावला, त्याला वधण्यात आलं, देवाच्या मंदिरात त्याला वधण्यात आलं अडोनाईच्या नावाने. माझ्या प्रियांनो, कोणती चुकीची गोष्ट, गर्विष्ठपणा, मीपणा, चुकीचं वर्तन याला साथ देणारे लोक आमच्या आजूबाजूला फिरतात, बसतात, आमची खुशामत करतात, आम्हाला वरती चढवतात. तू ग्रेट आहे, तू उत्तम आहे, तू बेस्ट आहे, तू करते तेच योग्य आहे, तू करतो तेच योग्य आहे, तू करतीस ना, हो तू या जागेवर बसण्यास योग्य आहे, तू हे करण्यास योग्य आहे, तू हे चालवण्यास योग्य आहे, तुझ्याच अधिकारामध्ये तू सगळं करू शकतो, तू अधिक पवित्र, तू अधिक हे. स्त्रीला म्हणू शकतात, पुरुषालाही म्हणू शकतात. हे लोक करतात कारण सैतान करतो, सैतान त्यांच्याकडून कार्य करतो. सावध राहा. तो कुणाला गिळावास, कुणाला गिळावं हे पाहत आहे, टपून बसलेला आहे. चढेल दृष्टी परमेश्वर मान्य करत नाही. मी केलं, मी असं करू शकतो, माझ्या प्रार्थनेने बदल झाला, माझ्या प्रार्थनेने हे घडलं, माझ्या प्रार्थनेने ते घडलं, मी संदेश देणारी, मी असे या ठिकाणी जाऊन संदेश, तिथं जाऊन हे करते ते करते. कोण तू? करता करविता परमेश्वर. एक पान हलू शकत नाही. मग तो देवाचा सेवक असू दे, देवाची सेविका असू दे, कोणी असू दे. माझ्या प्रार्थनेने बदल झाला, माझ्या संदेशाने हे झालं आणि हे बदललं आणि ते बदललं आणि मी असं कार्य करते, मी तसं करते, मी कोणीतरी मोठी श्रेष्ठ. कोण? कोण स्मिता? कोण पास्टर? कोण? कोणीच नाही. शून्य शून्य शून्य, काहीच नाही, काहीच नाही. मग कोणत्या गोष्टींचा गर्व? मी केलं, मी घेतलं, मी मिळवलं, माझं कुटुंब, माझे लोक, माझे हे, माझं ते. नाही प्रियांनो, कोरोनाने शिकवलंय तरी अजून आम्ही सुधरत नाही, अजून चुकीच्या मार्गाने चाललेलो आहोत. प्रियांनो, लक्षात घ्या, देव आशीर्वाद देणार आहे. सावध राहा. मी एका देवाच्या सेविकेला आशिष चर्च मधून सांगितलं होतं, मेसेज देत असताना पास्टर होता, त्यांना मी सांगितलं, परमेश्वर तुम्हाला सगळे आशीर्वाद देत आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात घडवत आहे, पण लक्षात घ्या, त्याच्यानंतर आशीर्वाद मिळाल्यानंतर परमेश्वर म्हणतो तू कशी वागशील ते मी पाहणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे मी कार्य करेन. माझा मेसेज झाल्याच्या नंतर त्यांना खूप राग आला माझा, आणि ते मी बोललेले नव्हते, देवाचा आत्मा बोलला होता. आणि त्या मला म्हटलं, तू मला टॉन्ट मारला, तू चांगलं नाही केलं, चूक केलं. मी म्हटलं नाही, देवाच्या आत्म्याने सांगितलं तर मी केलं. त्या शांत झाल्या, पण त्यांच्या मनाला ही गोष्ट खूप लागली. त्याच्यानंतर सगळं वैभव आलं. देवाने सांगितलेलं अशक्य गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये शक्य झाल्या. सगळ्या गोष्टी परमेश्वराने केल्या. जी अभिवचनं सांगितली ती एका वर्षाच्या आत अचानकपणे सगळी पूर्ण झाली. इतकं वैभव आणि इतक्या गोष्टी, ज्या गोष्टींसाठी त्या जवळजवळ 20 वर्ष थांबले, 15 वर्ष थांबलेल्या होत्या, त्या 15 वर्षाच्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने पूर्ण केल्या एका वर्षाच्या आत. म्हणजे पूर्ण हे पण झालेलं नव्हतं. ऐका, त्याच्या पुढचं पूर्ण केल्या सगळ्या गोष्टी, अशक्य गोष्टी शक्य झाल्यात. आणि त्याच्यानंतर देवाने सांगितलं होतं त्याच्यानंतर गर्व, त्याच्यानंतर मीपणा, त्याच्यानंतर देवाच्या कार्याला महत्व देण्याच्या ऐवजी माझ्या स्वतःच्या कार्याला महत्व, माझं मी सेल्फ एक्झॉल्टेशन, स्वतःला उंचावणं. आणि मग काय झालं? प्रचंड त्रास, वादळ, भयान वादळ. आणि मग नंतर स्मिता, प्रार्थना कर, याच्यातून बाहेर निघायचं. परत पश्चाताप, परत प्रार्थना, देव त्याच्यातून परत काढतो. द रिस्टोरेशनचा देव आहे. परत त्यांचं वैभव त्यांना दिलं, पण शिकवलं. माझ्या प्रियांनो, आम्हाला आशीर्वाद मिळाला, सत्ता मिळाली, अधिकार मिळाले, आनंद मिळाला, सगळ्यांच्या घरातल्या कर्जातून मुक्त झालं, रोग बरे झाले, आजार बरे झाले, उत्तम पत्नी मिळाली, उत्तम पती मिळाला, उत्तम काम मिळालं, उत्तम घर मिळालं,
प्रॉपर्टी आमची आम्हाला मिळाली, आमची जमीन आमची आम्हाला मिळाली, आम्हाला सन्मान प्राप्त झाला, देवाचं कार्य करण्याची संधी मिळाली, पास्टर म्हणून अनॉइंट झालं, अनेक ठिकाणी अनेक प्रांतामध्ये देवाचं कार्य करण्याची संधी मिळाली, प्रॉस्पेरिटी मिळाली, पैसा मिळाला, सगळ्या गोष्टी मिळाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, अनेक 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 अडलेली आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. पण त्याच्यानंतर आमचा ऍटिट्यूड ते कसं आहे, त्याच्यानंतर आम्ही काय वागतो ते देव पाहतो, त्याच्यानंतर आम्ही नम्रलीन राहतो का ते पाहतो. दावीद शेवटपर्यंत देवाला चिटकून होता, शेवटपर्यंत प्रेझेंट वर्शिप करत होता. चुका झाल्या नाहीत का, बदशिबाची चूक झाली नाही का त्याच्याकडून, लगेच तो देवाकडे गेला, ताडून गेला, परमेश्वराकडे गेला. गाद संदेशाच्या द्वारे देखील परमेश्वराने त्याचं ताडण केलं, शिरगंती केली, चूक केली, देवाचा नियम नाही पाळला, लगेच देवाच्या जवळ गेला. क्षणात त्याला लगेच त्याची जाणीव होत होती. पण ज्याला जाणीवच होत नाही, नाही मी करतो तेच बरोबर, मी दुसऱ्यांना खाडी पाडेल, नाही मी दुसऱ्यांना त्रास देईल, माझा अधिकार मी पाहिजे ते करू शकतो, माझ्या कुटुंबात मी पाहिजे ते करू शकतो, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, मी माझ्या कामाच्या विभागात हे करू शकतो, ते करू शकतो, माझ्या हातात सत्ता दिली, मी पाहिजे त्याप्रमाणे वागू शकतो, करू शकता. पण थोडे दिवस सत्ता, पैसा, वैभव, सौंदर्य, तारुण्य न टिकणार आहे. सत्ता, पैसा, वैभव, तारुण्य, शक्ती, ताकद सगळं संपत, सगळं संपत. ही सत्ता आमच्या डोक्यात गेली, हे आशीर्वाद आमच्या डोक्यात गेले, हा मी पण आमच्या डोक्यात गेला की तिथं गर्व येतो. आणि देवाने दिलेले सगळे आशीर्वाद आमचे निघून जातात. प्रियांनो, आज देव म्हणतो आशीर्वाद दिले ते आशीर्वाद टिकवून ते वाढवा, वाढवा, अजून घ्या दाविदासारखं, अजून ते आशीर्वाद वाढले पाहिजे. देवाने सांगितलं दाविदाला, हे तुझं काम नाहीये, तू नाही मंदिर घालायचं, तू नाही तोंड घालायचं, हे पवित्र कार्य आहे, ह्याच्यात तू तोंड घालू नको, तू नको करूस. त्याच्या मनाजोगा असताना सांगितलं, तो शांत झाला. उजियाला सांगितलं, हे तुझं काम नाहीये, राजाने राजाचंच काम करायचंय, दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नको. जरी तुला सगळी सत्ता दिलेली आहे तरी अधिकार याजकांना दिलेले, ते याजकांना त्यांचं काम करू दे, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करू नकोस. कोण लागून गेले मोठे, कोण देवाचे सेवक, स्वतःला काही धार्मिक समजतात, कुठे देवाचे समजतात, कुठे त्याप्रमाणे वागतात, कुठे त्याप्रमाणे चालतात. न्याय करणं देवाच्या हातात, तुम्ही न्याय नका करू, तुम्ही नका बोलू, देवाला त्याचं कार्य करू द्या. देवाच्या चरणी लीन आणि नम्र व्हा, लीन आणि नम्र व्हा. ओरी खराबा शंदराबाला, ओरी ला शराबा खराबा. गर्व आला की नाश ठरलेला आहे. देव स्वतः सांगतो नीतिसूत्रे 8:13 मध्ये, परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. देवाचं भय धरा, मनुष्याचं नाही. मान अपमान कचऱ्याच्या डब्यात जाऊ द्या. प्रियांनो, आज लोक तुमचा सन्मान करतील, उद्या तुमचा अपमान करतील. लोकांचा मान करणं, सन्मान करणं याच्यावर जाऊ नका. लोकांचा तुम्हाला मोठेपणा देणं याच्यावर जाऊ नका. परमेश्वराचं भय जो धरून चालतो, देवाचं भय धरा, मनुष्याचं नाही. देवाचं भय धरून जो मनुष्य देवाचं भय धरतो तो दुष्कर्माचा द्वेष करतो, फुशारकी मारणाऱ्यांपासून तो लांब पळतो. अशा फुशारी काय सांगितलेले, धर्मनिंदकांच्या बैठकीत मी बसणार नाही, दुसऱ्यांची निंदा, देवाच्या सेवकाची निंदा करणार नाही, देवाचे सेवक सेविकेबद्दल निंदा करून त्याचं नाव बदनाम करणार नाही, त्यांचा अव्यय करणार नाही, त्यांचा अपमान करणार नाही. पवित्र आत्म्याच्या विरोधात बोललेलं कधीच माफ केलं जात नाही. लक्षात द्या, आम्ही तुम्हाला मागच सांगितलेलं, सगळी माफी होईल पण पवित्र आत्म्याबद्दल बोललेलं माफ करणार नाही. मग देवाचा आत्मा लोकांना संदेश देण्यासाठी चालवतो, देवाचं कार्य करण्यासाठी पवित्र आत्मा चालवतो. तर कोणत्या दासाबद्दल, दासीबद्दल देवाच्या बोलणं किती महाभयंकर आहे. का बोलतो आम्ही? आमच्यात गर्व आहे, आम्ही श्रेष्ठ समजतो स्वतःला, तेव्हा आम्ही दुसऱ्याचे दोष दाखवतो, तेव्हा दुसऱ्याचं नाव बदनाम करतो, तेव्हा दुसऱ्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो. कोणी दिला अधिकार आम्हाला? का करतो हे? आमच्यामध्ये गर्व येतो. ज्या वेळेला तो देव म्हटला, योब बघितलास का, सैतानाला म्हटला त्याच्यासारखा धार्मिक कोणी नाहीये,
तर सैतान काय म्हटला, गर्व होता त्याला, तो म्हटला तो काय उगाच तुझा भय बाळगतो का, तू त्याच्याभोवती कुंपण घातलंय ना, संरक्षण दिलंय ना, काढ ते कुंपण, बघ कसा तो तुझ्या तोंडावर तुझा अव्यवहार करायला. म्हणजे तो स्वार्थी आहे, तो खुशामत करणार आहे, तो काही तुझा नाही आहे. हे योबाबद्दल सैतानाने विचार केला, पण देवाला माहिती होतं तो अंतःकरणाने मने पारखणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेला देवाचं भय आमच्या अंतःकरणात कायम राहतं, त्यावेळेला आम्ही गर्विष्ठपणापासून, निंदेपासून, वाईट गोष्टीपासून, वाईट चुकांपासून, मोहापासून, चुकीच्या गोष्टी करण्यापासून, खुशामत करणाऱ्यांच्या आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसण्यापासून लांब पळतो आणि देवाच्या सानिध्यात जातो. चुका केला तरी परमेश्वराकडे जातो. होय मी चूक केली आहे परमेश्वरा, होय माझ्याकडून घडलाय देवा, मला क्षमा कर. नीतिसूत्र 11:2 गर्व झाला की अप्रतिष्ठा आली, पण नम्रजनांच्या ठाई ज्ञान असते. गर्व आला की अप्रतिष्ठा होतेच, बदनामी होतेच. मग गर्व झालेल्या व्यक्तीला पण माझं काय बिघडू शकतं, पण माझं काय करू शकतं, करा त्यांना म्हणा काय बदनामी करायची करा, पण माझं काय बदलू शकतं. स्वतः बदनामी करायला उभे राहतात. माझ्या प्रियानो, गर्वापासून वेगळं व्हा, परमेश्वराचं भय ठेवा. गर्व आला की अप्रतिष्ठा आली, पण नम्रजनांच्या ठाई ज्ञान असतं. तो शांत राहतो, सहन करतो, देवाकडे वाट पाहतो, वाट पाहतो. तुमच्या पास्टरच्या फॅमिलीचं उदाहरण तुम्ही पाहिलेलं आहे, दोघा पती पत्नीचं उदाहरण तुम्ही पाहिलेलं आहे. कोणत्या स्थितीतून ते गेलेत, काय काय स्थितीला तोंड दिलंय. वर्ष नाही पूर्ण झालं, 6 महिने नसतील पूर्ण झाले, बरोबर पास्टर? या 6 महिन्यात हे दोघं पती पत्नी त्यांचं लेकरू त्या संगती भयान भयान अपमानातून गेलं, भयान बदनामीतून गेलं, भयान त्रासातून गेलं. किती जणांनी साथ सोडला, पण देवाने नाही. देव साथ सोडतो नाही, तो त्याचे लोक जे विश्वास येतो परत आणतो, परत एकत्र करतो, परत एकत्र सहभागिता देतो, परत एकत्र बांधतो. तो रिस्टोरेशन करणारा देव आहे, तो आनंद देणारा देव आहे, तो पुनर्स्थापना करणारा देव आहे. पण केव्हा, ज्या वेळेला आम्ही त्याच्याकडे राखून राहतो, प्रेज अँड वर्शिप करतो, प्रार्थना करतो आणि आमच्या निंदा करणाऱ्या, आमचं वाईट योजणाऱ्या, आमची बदनामी करणाऱ्या लोकांना आम्ही क्षमा करतो, तेव्हा राग प्रत्येकाला येतो प्रियांनो. पण आपण चूक केली याची जाणीव होऊन परमेश्वराकडे पश्चाताप करणं, तो धार्मिक, तो रायचस. डुकराला बायबलमध्ये सांगितलं, डुकराला आणि कोकराला चिखलामध्ये सोडलं तर ओरडत ओरडत कोण बाहेर येईल, कोकरू बाहेर येईल. तो त्या चिखलात थांबणार नाही. चूक केली, निंदा केली, घाण केली, तो बाहेर येईल, तो थांबणार नाही, कारण ते त्याचं जीवन नाही. पण डुक्कर त्या ठिकाणी त्या चिखलात लोळत राहील, कारण तो दुर्जन आहे, त्याला त्याची सवय झालेली आहे, त्याला ते आवडतं, त्याचा तो आस्वाद घेतो, त्याचा तो आनंद करतो, घाण खातो, घाणीत राहतो. तसंच उदाहरण दिलंय मी त्या प्राण्यांचं. तसाच दुर्जन आहे, तसाच गर्विष्ठ आहे. तो गर्व करतो हे त्याला कळतच नाही. म्हणून, कारण गर्व हा लुसिफरच्या लेकरांचं प्रतीक आहे. जसं क्षमा करणं आणि प्रेम करणं हे येशू ख्रिस्ताचे लेकर करतात, तसं गर्व करणं आणि नाश करणं, एखाद्याला उद्ध्वस्त करणं, एखाद्याला खाली पाडण्यासाठी मसलत करणं, अनेकांना घेऊन मसलत करणं, हे लुसिफरचं काम आहे. लुसिफरचं काम आहे. मग ती स्त्री असू दे, पुरुष असू दे, सैतान लुसिफर ते काम करून घेतो. लुसिफरला तुमचा ताबा घेऊ देऊ नका. येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये स्वतःला सोपवा, सतत आणि निरंतर प्रार्थना करा. म्हणून म्हटलेलं आहे, जर गर्वापासून लांब राहायचं असेल, दुर्जनांच्या निंदकांच्या बैठकीत बसू नका, तर देवाच्या नियमशास्त्रात रमा, त्याच्या नियमशास्त्राचे अहोरात्र मनन करा आणि त्याच्या वचनामध्ये फक्त वचन पाठ करू नका, तर ती वचन अप्लाय करा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. त्याच्या मार्गात चाला, त्याच्यामध्ये मी माझ्यामध्ये येतो, असं जर तुम्ही कराल, तुम्ही कधीच देवाच्या सेवक सेविकेची निंदा करणार नाही, त्यांना खाली काढण्याचा प्रयत्न करणार नाही, तर तुम्ही त्यांना सपोर्ट कराल आणि त्यांच्या संगती खंबीरपणे उभे राहणार. तुमचे फुशारकी करणारे, कौतुक करणारे, तुम्हाला श्रेष्ठताला पोच म्हणून सांगणारे परमेश्वर मान्य करत नाही. कारण स्तोत्र 75:4 मध्ये सांगितलं, फुशारकी मारणाऱ्यास मी म्हणालो, फुशारकी मारू नका, आणि दुर्जनास म्हणालो, आपल्या बळाचा तोरा मिरवू नका.
तर परमेश्वरासमोर नम्र व्हा, परमेश्वरासमोर नम्र व्हा. याकोब 4:10 मध्ये म्हटलंय, प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उच्च करेल, तो तुम्हाला वरती नेईल, तो तुम्हाला पुढे नेईल. उज्जया आधी नम्र होता. जकर्याच्या काळामध्ये, जकर्या संदेशाच्या काळात तो नम्र होता. तो परमेश्वराच्या भजनी लागलेला होता. लुसिफर वर्शिप करत होता, देवाच्या जवळ पवित्रतेत राहत होता. पण अधिक आशीर्वाद, अधिक श्रेष्ठ स्थान, अधिक अधिकाराचं पद, अधिक सगळीकडे सक्सेस मिळाल्याच्या नंतर तो बदलला प्रियांनो. मग तो देवापासून दूर गेला. मग आमचे आशीर्वाद थांबतात, मग सैतानाचं कार्य सुरू होतं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कोणत्याच गोष्टी टिकून राहत नाही, कोणत्या गोष्टीचा भरोसा करू शकत नाही. आमच्या संगती असणाऱ्या बळकट आधार देणाऱ्या लोकांचा, अहो आम्हाला सत्ताधीश लोक, मोठमोठे राजकारणी लोक जरी आम्हाला आधार देणारे असले तर श्वास कुणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या हातात. आमचं कुटुंब कुणाच्या हातात नाही? परमेश्वराच्या हातात. आमची लेकरं कुणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या हातात. आमचं चालणं, उठणं, बसणं कुणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. मेरा उठना बैठना तुझको भाता रे. तुला आवडल असं माझं वर्तन असू दे, लोकांना आवडेल हे घेणं नाही मला. परमेश्वरात तुला आवडणार असू दे, माझ्या अंतःकरणातले विचार तुला मान्य असणारे असू दे. लोक माझ्याकडे बघून काय म्हणतात मला घेणं नाही. माझा देव माझ्याकडे बघून काय म्हणतो ऐकावू. कानाचे लोक काही बोलत शकतील, बोलू द्या, पण माझा देव मला काय म्हणतो. माझं अंतःकरण परमेश्वराच्या समोर आहे. मी अंतःकरणात घमेंडी आणि गर्विष्ठ आहे काय? लक्षात घ्या, सगळ्यात मोठा गर्व आणि घमेंड काय? लक्ष देऊ नाही का? मी खूप नम्र आहे नाही, मी खूप शांत आहे नाही, मी खूप हळू बोलते, मी खूप गोड बोलते, मी अत्यंत नम्रपणे स्वागत करते. या बसा. कसे आहात तुम्ही? काय हवंय? राग आलाय का? चिडू नका, चिडू नका, शांत व्हा. बरं, सॉरी, चुकलं का? सॉरी. मला नाही बाई राग येत लवकर, मी खूप शांत आहे. नाही, मला माहिती देवाचं वचन. मला गर्वाची फार भीती वाटते. मी गर्वापासून फार लांब राहते. मी देवाच्या वचनात राहते. मी कधीच गर्व करत नाही. ताठानं नाही चालत, सरळ चालत नाही. मी अतिशय मान वाकून चालते. चालतानाच बघा माझी मान खाली असते. चालतानाच बघा मी इकडे तिकडे बघत आणि घमेंडीने नाही चालत, मगरुरीने नाही चालत. खूप नम्र, खूप शांतपणे बोलते. प्रियांनो, सगळ्यात मोठा घमेंड तिथं आहे. सगळ्यात मोठा घमेंड तिथं आहे. सगळ्यात मोठा. मी धार्मिक आहे, मी देवाचं वचन शिकवते, मी देवाचं कार्य करत जाते, मी देवाबद्दल सांगते, मी खूप धार्मिक, मी भरपूर उपवास प्रार्थना करते, मी खूप लीन आहे, मी खूप नम्र आहे. मी लोकांसाठी प्रार्थना करते, स्वर्गातून ते ऐकल्या जातात. मी खूप नम्र आहे, मी खूप लीन आहे. सगळ्यात मोठा गर्व हा धार्मिकतेचा गर्व, मीपणाचा गर्व, माझ्या प्रार्थनेची उत्तर मिळतात त्याचा गर्व. सगळ्यात भयंकर गर्विष्ठपणा हा की ज्याच्या परमेश्वराला भीट आहे. धार्मिकतेचा गर्व, उत्तम कार्य केल्याचा गर्व. उज्जयाने काय केलं? उत्तम कार्य केल्याचा गर्व केला. लुसिफर काय करत होता? उत्तम कार्य करत होता, प्रेझेंट वर्शिप करत होता. देवाला संतोषवित असे असं त्याचा उल्लेख केला. सावध, सावध. गर्व कुठून कसा आमच्यामध्ये शिरेल सांगता येत नाही. चुकीच्या गोष्टी कशा आमच्यामध्ये शिरतील सांगता येत नाही. म्हणून मी काय करणार? धर्मनिंदकाच्या बैठकीत बसणार नाही, चुकीची मसलत घेणार नाही, मी चुकीच्या लोकांमध्ये थांबणार नाही. मी नम्र जनांचा सहवास करेल, लीन आणि नम्र लोकांमध्ये राहील. मी परमेश्वराचे प्रेझेंट वर्शिप करेल आणि प्रेझेंट वर्शिप करणाऱ्यांच्या सहवासात राहील. मी सतत परमेश्वराच्या पाण्याजवळ राहिलेल्या झाडासारखा असेल, त्याच्या पाण्याच्या प्रवाहाजवळ लागलेल्या झाडासारखा असेल, जे आपल्या हंगामी फळ देते. फळं कोणती? आत्म्याची फळं.
मी केलं, मी ह्याला पुढे आणलं, मी त्याला पुढे आणलं, मी ह्याला घडवलं, मी त्याला घडवलं. कोण तुम्ही? कोण घडवणार तुम्ही? कोणी नाही हो, कोणीच नाही. मी इतक्या लोकांना पास केलं, तितक्या लोकांचं एज्युकेशन केलं, तितक्या लोकांचं. कोण तुम्ही? कचरा. मी ह्याला पैसा पुरवतो, त्याला पैसा पुरवतो, ह्याच्या सेवेसाठी, त्याच्या सेवेसाठी, देवाच्या कार्यासाठी पुरवतो. कोण तुम्ही? कोणी? येताना नग्न आलो, नग्न जाणार आहोत. काही घेऊन आलो नव्हतं, काहीच घेऊन जाणार नाही. सगळं दिलेलं परमेश्वरानं आहे आणि परमेश्वराच्या हातात झोपून परत जाणार आहोत. मग कोणत्या गोष्टीचा गर्व, कोणत्या गोष्टीचा घमंड, ज्या आम्हाला पुढचं 1 मिनिट कळत नाही, जे आम्ही आमचं जीवन स्वतःच बदलू शकत नाही. फक्त परमेश्वराच्या सामर्थ्याने आम्ही बदलू शकतो. आम्ही स्वतः आम्हाला बदलू शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून त्याच्या जागी, त्याच्या जवळ या, त्याच्या चरणी नम्र व्हा आणि परमेश्वराला म्हणा, परमेश्वरा कुठं दुष्ट प्राण्याकडे माझी प्रवृत्ती असेल, परमेश्वरा तुला अमान्य असणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनात असतील, मी पण असेल, राग असेल, द्वेष असेल, दुसऱ्यांना त्रास देणं असेल, खाली पाडणं असेल, आज माझ्यातून ते काढून टाक. स्वतःच मत खरं करणार असेल, माझ्यातून ते काढून टाक. गरिबांना त्रास देणार माझ्यामध्ये असेल, काढून टाक परमेश्वर. हॅरॅस करणार असेल, दुसऱ्यांना मी हॅरॅस करत असेल, त्रास देत असेल, परमेश्वर माझ्यातून काढून टाक. बदलव दे बापा, मला पूर्ण बदल. माझ्या कुटुंबात माझ्याकडून कोणाला त्रास होतोय का? परमेश्वर मला बदलव. माझ्या कामावर मला माझ्याकडून त्रास होतोय का? मला बदलव. माझ्या चर्चमध्ये माझ्याकडून कोणाला त्रास होतो का? मला बदलव. माझ्या शेजारी माझ्याकडून कोणाला त्रास होतो का? मला बदलव. मला बदलव. तुला जसं हवं तसं पात्र मला बनव. आज गुडघ्यावर या. परमेश्वरा तुझा अग्नी माझ्यावर परत उतरवून येऊ दे. परमेश्वरा तू माझी भेट घे, माझं जीवन तू बदलून टाक. गुडघ्यावर या, पूर्ण समर्पित व्हा, देवाच्या हातात द्या आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा की त्याने माझ्या सगळ्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत. तो माझ्या प्रत्येक प्रार्थनेची उत्तरं देत आहे. मी एका विश्वासून आशीर्वादित चर्चेमध्ये रोवले गेलेले आहे. पाण्याच्या प्रभावावर आहे, देवाच्या सानिध्यात आहे. सगळे आशीर्वाद मला मिळत आहे. अजूनही खूप गोष्टी माझ्या जीवनात घडणार आहे. मला परमेश्वरा तुझ्याशी विश्वास ठेव. तुझ्यामध्ये कार्य करणार मला ठेव. तुझ्या प्रार्थनेत वाढणार असं मला ठेव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. झांक पर अपनी रख मुझे, बदलूनच टाक परमेश्वरा मला. दे मुझे जलाल का अपने बर्तन बना. त्या चाकावर मला ठेव कुंभारासारखं. दे अपने हाथों से तेरी मर्जी हो पूरी मुझसे, एक ऐसी मशक मुझको बना. बदलून टाक पूर्ण जीवन माझं. फरियाद ये तुझसे खुदा, मुझको उठा, मुझको बना. मला बनव, परत नव्यानं घडव. फरियाद ये माझी विनंती आहे तुझसे खुदा, आमेन. मुझको उठा, मुझको बना. भर दे रूह से, आत्म्यानं भर अपनी सामर्थ्य से. आमेन, आमेन. पंखों में अपने छुपा. हालेलुया. मिट्टी में जान हूँ, मुझको उठा ले. हाथों से अपने बना. कळवळून मागा प्रियानं, कळवळून मागा. भर दे रूह से अपनी समर्थ से. पंखों में अपने छुपा. मिट्टी में जान हूँ, मुझको उठा ले. हाथों से अपने बना. बिगड़ना चाहूं मैं, बिखरना चाहूं मैं, तेरे हाथों में ही रहना चाहूं मैं. दुनिया की भीड़ में कहीं खोना चाहूं मैं, इस भीड़ में
कुचल ना जाऊं मैं, आमेन आमेन, बिगड़ ना जाऊं मैं, जीसस बिखर ना जाऊं, जीसस तेरे हाथों में ही रहना चाहूं मैं। आमेन आमेन, दुनिया की भीड़ में कहीं खो ना जाऊं मैं, किसी भीड़ में कुचल ना जाऊं मैं। आमेन आमेन, अपने साए में मुझको छुपा, अपने हाथों से मुझको बना, आमेन अपने साए में मुझको छुपा, आमेन, हालेलुया, अपने हाथों से मुझको बना, भर दे रूह से अपनी समर्थ से, येऊ दे तो आत्मा तुझ्या समर्थानं भर परमेश्वरा, छुपा, तुझ्या पंखात मला मिट्टी बेजान हूँ, आमेन, मुझको उठा ले हाथों से अपने बना। जीसस महफूज हूँ मैं तेरे आमेन, साए और खुदा, तेरा हाथ मैं कभी ना छोड़ूंगा। आमेन आमेन आमेन, सांगा देवाला, महफूज हूँ मैं तेरे साए में खुदा, तेरा हाथ मैं कभी ना छोड़ूंगा। अपने साए में मुझको छुपा, तुझ्यामध्ये घे परमेश्वर, मला तुझ्यामध्ये ठेव, हाथों से मुझको बना, तुला जसं हवं तसं बनव, बदलाव मला, बदलाव दे रूह से आत्म्यानं पेटव, अपनी समर्थ से, पंखों में अपने छुपा, हाथों से अपने बना, ये सारा खो से अपने सजा। आमेन, हालेलुया हालेलुया, पवित्र परमेश्वर आम्ही तुझा धन्यवाद देतो। आम्ही मागितल्याप्रमाणे कोणी व्यक्ती आमच्याशी बोललेला नाही, तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोललेला आहे। आज आम्ही ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाबा, युट्यूबवर, फेसबुकवर आणि चर्चमध्ये ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू बदलून टाक, येशूच्या नावात बदलून टाक। आमच्यातला तुला नाव येणाऱ्या सर्व गोष्टी आज गळून पडू दे। आमच्यातला गर्व, मीपणा, घमंड बाबा, धार्मिकतेचा गर्व, सगळं तुला जे आवडत नाही, जी अरे रावी ती सगळी जाऊ दे, राग सगळा तर निघून पडू दे। निंदकांच्या बैठकीत बसणं, फुशारकी मांडणाऱ्यांच्या बैठकीत बसणं आमचं काढून टाक। दुष्ट लोकांच्या सहवासात न राहता बाबा, तुझ्या सानिध्यात, तुझ्या प्रेझेंट वर्शिप मध्ये राहण्यास मला सहाय्य कर, तुझ्यामध्ये वेळ घालवण्यास आम्हाला सहाय्य कर। तुझा वेळ आणि तुझा ध्यास आम्हाला लागू दे बाबा। तुझ्या आशीर्वादाने आम्हाला उन्मत्त होऊ देऊ नकोस, आम्हाला बदलू देऊ नकोस। जे आशीर्वाद, जो आनंद तू आम्हाला देतो, त्याच्याने आमचं जीवन बदलू देऊ नकोस बापा। तर आम्हाला अधिक नम्र कर, लीन कर, अधिक तुझा गौरव करणारा असं कर, अधिक तुझ्या चरणी, तुझ्या लोकांसाठी कार्य करणारा, तुझ्या लोकांना सपोर्ट करणारा, उभारणारा, रिस्टोर करणारा, सांत्वन करणारा, दुसऱ्याचे अश्रू पुसणारा असं तू आम्हाला कर, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये। दुसऱ्यांना दुःख देणारा, अपमान करणारा नाही, तर दुसऱ्यांना उचलून धरणारा, दुसऱ्यांना बापापर्यंत क्षमा करणारा आणि आनंद देणारा असं आम्हा प्रत्येकाला कर, येशूच्या नावामध्ये बदलून टाक देवा, येशूच्या
बापा मी तुझे आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद आणि धन्यवाद करतो. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आज आशीर्वादित कर, प्रत्येकाचं जीवन बदलवून टाक आणि तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य होऊ दे, होऊ दे. आशीर्वाद प्राप्त होण्याच्या आधी तू आमची तयारी करत आहे, ते तयारी बापा स्वीकारण्यास तुम्हाला सहाय्य कर. बापा परमेश्वर आमच्यातला मीपणा काढून टाक. रिहन्नमा शकराबाला सिकराबाला उरिहल्ला रहल्ला शकराबाला उरिखिरबा यहरबा शरबा. आमचे दोष मला दिसू दे, आमच्या चुका मला दिसू दे आणि तुझ्या सानिध्यात येणारा दाविदासारखं तू आम्हाला कर. तू प्रेझर वर्शिप मध्ये स्तवनात उतरून येणार आहे. तू आमच्यामध्ये ना आम्हाला तुझ्यामध्ये ठेव, फळ देणार असं तू आम्हाला कर. तू करत आहेस म्हणून तुझा धन्यवाद. आम्ही तुझे आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणून आमेन.